मकोकाबद्दल वकील अनिकेत निकम यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। जेव्हा एक पेक्षा जास्त आरोपी संघटित टोळी म्हणून गुन्हे करत असतात, अशा टोळींच्या विरुद्ध, अशा टोळीच्या सदस्यांच्या विरुद्ध मोक्का कायदा हा लावला जाऊ शकतो। मोक्का म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ऍक्ट। संघटित गुन्हेगारांना आणि संघटित गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने हा कायदा आणलेला आहे। आणि हा कायदा लावत असताना काही कंडिशन्स असतात आणि त्यातली प्रामुख्य अट अशी किंवा रेग्युलेशन असं की या टोळीच्या विरुद्ध मोक्का लावण्या अगोदर त्या टोळीतील एक आरोपी किंवा एक पेक्षा जास्त आरोपी यांच्या विरोधात गेल्या 10 वर्षात 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल झालेले पाहिजे। आणि हा कायदा लावल्यानंतर त्याला पहिले प्रायर अप्रुव्हल घ्यावा लागतो, जो एका डीसीपी लेवलवर होत असतो, आणि नंतर कमिशनर ऑफ पोलीसच्या लेवलवरती सँक्शन मिळवावं लागतं। मोक्का कायदा लावल्यानंतर पोलिसांना 180 दिवस मिळतात दोषारोपपत्र दाखल करण्याकरता। जर नॉर्मल कायद्याअंतर्गत तपास होत असेल तर 60 दिवस किंवा 90 दिवस असे पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्याकरता मिळत असतात, परंतु मोक्का कायद्याअंतर्गत 6 महिन्यांचा कालावधी तपास करण्याकरता पोलिसांना मिळत असतो। त्याचबरोबर या कायद्याचं वैशिष्ट्य असं की कलम 18 खाली या कायद्याअंतर्गत आरोपींचा कबुली जबाब नोंदवला जाऊ शकतो। एखादा आरोपी जर स्वेच्छेने कबुली जबाब द्यायला तयार होत असेल तर त्याचा कबुली जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि तो त्या कबुली जबाबाचा वापर त्या आरोपीच्या विरुद्ध तर केलाच जाऊ शकतो, परंतु त्याचबरोबर सह आरोपींच्या विरोधात देखील त्या कबुली जबाबाचा वापर होऊ शकतो। त्याचबरोबर हा कायदा लावल्यानंतर जामीन सहजासहजी मिळत नसतं, कारण सेक्शन 21 अंतर्गत, कलम 21 अंतर्गत काही नियम आहेत आणि जोपर्यंत ते अटी व शर्तींची पूर्तता होत नाही तोपर्यंत त्या आरोपींना जामीन मिळत नसतो। आणि त्यामुळे मोक्का कायदा लावल्यानंतर असं म्हटलं जातं आणि अनेक न्याय निवाडे देखील आहे की आरोपींना सहजासहजी जामीन देऊ नये।